लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बॉलिवूड अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील 5 जणांच्या हत्याकांड प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या परवेज टाक याला अखेर सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली आहे। सत्र न्यायाधीश सचिन पवार यांनी दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचं स्पष्ट करत आरोपीला दया दाखवण्याऐवजी फाशीची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला। इगतपुरी येथील फार्म हाऊसच्या आवारात बॉलिवूड अभिनेत्री लैला खान, तिची आई सेलिना आणि 4 भावंडांची हत्या झाली। ही घटना फेब्रुवारी 2011 मध्ये उघडकीस आली। या हत्याकांडानं बॉलिवूड जगतासह सर्वत्र खळबळ उडाली। जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी परवेज टाक याला 8 जुलै 2012 मध्ये अटक केल्यानंतर काही महिन्यांनी लैला आणि तिच्या कुटुंबाच्या हत्याकांडाचा छडा लागला। या खटल्याची सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सचिन पवार यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर गेल्या आठवड्यात न्यायालयानं परवेज याला दोषी ठरवलेलं होतं। सरकारी पक्षाच्या वतीने अॅडव्होकेट पंकज रामचंद्र चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार परवेजला फाशीची शिक्षा ठोठवावी अशी आग्रही मागणी केलेली होती। आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट वहाब खान यांनी फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी विनंती केलेली होती। अखेर न्यायालयानं परवेजला कलम 302 अन्वये फाशीची शिक्षा तर कलम 201 अन्वये 7 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। लैला खान हिच्यासहित तिच्या 4 भावंड आणि आईची 2011 मध्ये हत्या झालेली होती। परवेज टाक याला 8 जुलै 2012 मध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आणि हत्याकांडाचा छडा लागला। परवेज हा लैलाची आई सेलिनाचा 3रा पती होता। निकालाच्या वेळी परवेजचे आई वडील, पत्नी आणि 3 मुली उपस्थित होत्या। 42 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली। लैलाच्या आईचा 2रा पती आसिफ शेख सोबत जवळीक होती, त्यामुळे परवेजची भांडणं होत होती। त्यातच सेलिना आसिफला आपल्या संपत्तीचा केअरटेकर बनवण्याचा विचार करत होती आणि संपत्तीच्या वादातूनच परवेज टाक यानं हे हत्याकांड केल्याचं उघडकीस आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।